सर्वांना नमस्कार. बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे 11 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. वेदासोबत हॉटेलमध्ये होता. ते दोघेही विवस्त्र होते आणि एकमेकांशी इंटिमेट होण्याची त्यांनी तयारी सुरू केली आणि इतक्यात घरून फोन आला आणि मीरा मावशी घाबरून म्हणाल्या, वेदसाहेब, दादासाहेबांना अटॅक आला आहे, तुम्ही लवकर या. आणि वेदापासून दूर झाला. त्यानं लगेच कपडे घातले आणि वेदाला म्हणला, तू रिक्षाने घरी जा, मला आता घरी जावं लागेल. वेदा आता खूप चिडली, पण वेदने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि निघाला. आता वेद पुढच्या काही मिनिटातच घरासमोर आला सुद्धा. आजोबा काय झालं तुम्हाला, असं म्हणून वेद भावनाविवश होऊन पळतच घरात आला आणि दादासाहेबांना ठणठणीत पाहून तो चकित झाला. दादासाहेब त्यांच्या हातातल्या काठीवर दोन्ही हात ठेवून त्याच्या समोरच उभा होते आणि त्याच्याकडे खूप रागानं बघत होते. वेदने आता सगळ्यांकडे पाहिलं तर प्रमिला देवी, सुशीला देवी सुद्धा त्याच्याकडे खूप रागात बघत होत्या. आणि वेद आजोबांना ठीक आहेत हे पाहून रिलॅक्स होत म्हणाला, हे काय आहे आई, इतका घाणेरडा जोक कोण करतो का? आता मला फोन आला मीरा मावशींचा की यांना अटॅक आला आहे. माझी काय अवस्था झाली असेल तुम्हाला कळतं का? मी ट्रॅफिक रूलच्या सगळ्या लिमिट्स क्रॉस करून इथे आलोय आणि तुम्हाला मात्र माझ्याशी गंमत करू वाटते का? तुम्ही सगळे लहान आहात का हे असं वागायला? असा वेद इनडायरेक्टली आजोबांना टोमणे मारत बोलत होता आणि म्हणाला, तुम्ही सगळे माझ्याशी असं का खोटं बोललात? आणि दादासाहेब म्हणाले, हार्ट अटॅक आला नाही, पण तुझं वागणं बघून नक्कीच आला असता. आणि आम्ही तुझ्याशी खोटं बोललो हे दिसतंय तुला, पण तू आमच्याशी खोटं बोललास त्याचं काय? आणि वेद म्हणाला, मी कुठे काय खोटं बोललो? मी तर तुमच्याशी बोलतही नाही आणि मला तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्टसुद्धा नाही. सुशीला देवी म्हणाल्या, वेद तू नीट बोल, तू आजोबांशी बोलतोय हे लक्षात ठेव. वेद म्हणाला, आई बघितलं ना, त्यांनी असं खोटं बोलून मला किती पटकन बोलवून घेतलं आणि माझी सगळी कामं राहिली, मग मला राग येणार नाही का? सुशीला देवी म्हणाल्या, ऑफिस सुटलं तरी अशा काय महत्त्वाच्या कामात होता तू, म्हणून तुझं महत्त्वाचं काम कॅन्सल झालं, त्याचं वाईट वाटते तुला? तिच्यासोबतच होतास ना? आणि वेद आता शांत झाला. मग प्रमिला देवी म्हणाल्या, वेद बाळा, तुझ्याकडून आम्हालाही अपेक्षा नव्हती, तू खूप चुकीचं वागला आहेस. वेद काहीच न कळून म्हणाला, आजी माझं चुकलं काय ते तरी सांगा मला, की उगीच मला आरोपीच्या पिंजऱ्यात अगोदरच उभा करताय आणि मला माझा गुन्हा काय आहे ते माहीतच नाही. दादासाहेब म्हणाले, सांगणार, सगळं सांगणार, आणि तूच आरोपी आहेस हे सुद्धा कळलंय आम्हाला. सुशीला देवी म्हणाल्या, वेद तू अंजलीला पहिल्यापासून ओळखत होतास, हे तू खोटं नाही का बोलला आमच्याशी? अंजली इथे 1 दिवस 2 रात्र राहून गेली. तू आणि योगेश तिला ओळखता, हे का लपवलं आमच्यापासून? वेद म्हणाला, आई तिच्याविषयी सांगण्यासारखं इतकं महत्त्वाचं काय आहे म्हणून मी तुम्हाला सांगू? मी तुला सांगितलं ना, ती गेटच्या बाहेर भेटली, तिला मदतीची गरज होती, अशक्तपणा आला होता आणि मी तिची मदत केली, फक्त एवढंच. सुशीला देवी म्हणाल्या, खोटं. वेद तू अजूनही खोटं बोलतोस. जिथे तुलाच तुझा तोल सांभाळता येत नव्हता तिथं तू तिची मदत केली. कशी काय? वेद तू तिची मदत केलीस हेही तू खोटं बोललास. आणखीन काय काय सांगू वेद, की तू आमच्यापासून काय काय लपवून ठेवलं आणि काय काय खोटं बोललास? बास झालं आता वेद, आम्हाला सगळं कळलेलं आहे. वेद आता थोडा गप्प बसला आणि दादासाहेब म्हणाले, लाज वाटते तुला माझा नातू म्हणून घ्यायची? हा दिवस बघण्याआधी मी डोळे का मिटले नाहीत याचा मला पश्चाताप होतोय. आणि आता तरीही वेद म्हणाला, तुम्ही सगळे असे का बोलताय? तुम्हाला नक्की झालंय तरी काय ते सांगाल की नाही? दादासाहेब म्हणाले, एक मुलगी अब्रू वाचवण्यासाठी तुझ्या आश्रयाला आली आणि तू तिचीच अब्रू लुटली. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही वेद. आणि वेद हे ऐकून हादरला आणि त्याला समजून चुकलं. आता अंजलीने सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि त्याला अंजलीचा राग आला. पैसे घेऊन सुद्धा ती गप्प बसली नाही, पुन्हा माझ्या आयुष्यात आली आणि घरच्यांना सगळं सांगितलं. त्याला ज्याची भीती वाटत होती तेच घडलं होतं. आता आई आजोबा त्याचं काय करतील याची त्याला भीती वाटली. सुशीला देवी म्हणाल्या, बोल वेद, हे खरं आहे की नाही? वेद आता खजील झाला
आणि म्हणाला, आई, आजोबा माझ्याकडून मोठी चूक झाली, पण मी मुद्दाम नव्हतं केलं ते. हे तिलाही पटलं आहे. मी माझा स्वतःचा तोल सावरण्याच्या अवस्थेत नव्हतो, तर मी तिचं काय रक्षण करणार? दादासाहेब म्हणाले, म्हणून भक्षण केलंस? वेद म्हणाला, आजोबा, मला वाटलं की ती वेदा आहे आणि मी हे किती वेळा ओरडून ओरडून सांगू, तुम्हीच सांगा. दादासाहेब म्हणाले, आम्हाला कसं पटेल की तू हे चुकून केलं आहेस? आणि हे तू पोलिसांना आणि कोर्टात सांग आणि त्यांना पटवून दे, आम्हाला नको. वेद म्हणाला, आता खूप घाबरला आणि म्हणाला, आई, हे काय बोलतात? तू ह्यांना सांग ना. आता तुम्ही मला पोलिसात देणार की काय? आपल्या घराण्याचा विचार करा, आपल्या बिझनेसचा विचार करा. दादासाहेब म्हणाले, आता मला फक्त अंजलीचा विचार येतोय. तिचा उदास चेहरा मला बघवत नाही. किती घाबरली आहे ती पोर. तुझ्या फोटोला बघून सुद्धा नुसती घाबरत राहते ती. वेद म्हणाला, आजोबा, तुमचं बरोबर आहे, पण मी तिला सगळं समजावलेलं होतं आणि तिलाही ते पटलेलं होतं. सुशीला देवी म्हणाल्या, ती समजूतदार आहे म्हणून तिला पटलं. तिच्या जागी दुसरी मुलगी असती तर आतापर्यंत तू जेलमध्ये असता. पण त्याही पुढचा तुझा गुन्हा म्हणजे तू तिला 5 करोड रुपये दिले आणि तिच्या अब्रूचा सौदा केलास. तिच्या एका रात्रीची किंमत केलीस. वेद, हे संस्कार नाहीत माझे तुझ्यावर. वेद म्हणाला, आई, मला सगळं मान्य आहे आणि तिलाही हे मान्य होतं म्हणून तिने पैसे घेतले आणि पैसे काढून सुद्धा घेतले आहेत अकाउंटवरून. मग जर तिला हे मान्य नसतं तर तिने पैसे का घेतले? आणि आत्ता असा माझ्यावरच आरोप ठेवून रिकामी होते का ती? मी पैसे दिलेत म्हणून तिला वाईट वाटत असेल तर तिने पैसे घ्यायला नको होते. आई, मी तिच्या भविष्याची तजवीज म्हणून तिला पैसे दिले. मला जर तिची पर्वा नसती तर मी यातलं काहीच केलं नसतं गं. मी तिला वाऱ्यावरही नाही सोडलं. सुशीला देवी म्हणाल्या, काय? तिने पैसे घेतले? नाही, माझा यावर विश्वास नाही. अंजली पैशाच्या हव्यासापोटी असं केलं असं मला वाटत नाही. तसं असतं तर ती आज आत्महत्या करायला गेली नसती. इतके पैसे घेऊन आराम करत बसली असती. वेद धक्का बसून म्हणाला, काय? आत्महत्या? ती आत्महत्या करणार होती? सुशीला देवी म्हणाल्या, हो, ती त्या पहाडी भागात अशी सकाळी सकाळी आत्महत्या करायला आली होती. समाजाने तिला वाडीत टाकलं होतं. ती तोंड दाखवण्याच्या लायकीची राहिली नव्हती. वेद, तुझ्या एका चुकीने तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे आणि तिला सगळेजण टोचून बोलतात. सगळ्यांच्या नजरापासून वाचण्यासाठी तिला मृत्यूजवळ करावा असं वाटलं आणि ती जर मेली असती तर आम्हाला तर काहीच समजलं नसतं आणि तू मात्र सगळं करून निवांत आहेस. तुझं आयुष्य सुरळीत सुरू आहे, पण तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्या मुलीला अन्न पाणी गोड लागत नाही. तिच्या डोळ्यांना लागलेली अश्रूची धार तुटत नाही. याचं पाप कोणाला लागणार वेद? तूच सांग. वेद म्हणाला, आई, तिचं आयुष्य सावरावं म्हणून मी ते पैसे दिले होते. सुशीला देवी म्हणाल्या, वेद, पैशाने जर आयुष्य सावरत असतं तर माणसाला गरजच राहिली नसती. तिला समजून घेण्याची प्रेमाची गरज आहे आणि असं प्रेम पैसा देत नाही. वेद म्हणाला, मग आई, मी काय करू तूच सांग. मला त्यावेळी जे सुचलं ते मी केलं. आजोबा म्हणाले, तू मदत नाही केलीस, तू व्यवहार केलास, सौदा केलास, ज्या सौद्यातून तुला समाधान मिळालं आणि तिला वेदना. वेद म्हणाला, आजोबा, तुम्ही मला हवं तर फटके द्या, मारा, माझ्याकडून चूक झाली, पण मला माफ करा. मला वाटलं खरंच ती वेदा आहे. दादासाहेब तिचं नाव ऐकून पुन्हा कडाडले. खामोश. त्या कुलक्षणी मुलीची आणि अंजलीची अजिबात तुलना करायची नाही असं दादासाहेब म्हणाले. आणि वेद म्हणाला, पण तेच खरं आहे ना आजोबा. मी तर तिला समजून तिच्यावर प्रेम करत होतो आणि तीही बेशुद्ध झाली. प्रतिकार करून नाही शकली ती जास्त आणि नको ते घडून गेलं. पण नंतर दुसऱ्या दिवशी मी तिची सगळी मदत केली. सुशीला देवी म्हणाल्या, म्हणूनच तुझ्याकडे थोडा तरी चांगुलपणा शिल्लक आहे असं वाटतं मला. वेद म्हणाला, आई, हवं तर तिला अजून आणखीन पैसे देऊया, जॉबसुद्धा देऊया, म्हणजे ती स्वावलंबी होऊन जगू शकेल. सुशीला देवी म्हणाल्या, आणखीन काय काय देशील तू तिला? बंगला देशील, गाडी देशील, जॉब देशील, कंपनी देशील, अख्खं शहर तिच्या नावावर करून देशील, पण तिची गेलेली इज्जत तिला परत देऊ शकशील का? वेद म्हणाला, आई, ती देऊ शकत नाही म्हणूनच हे सगळं देतोय ना. मग सुशीला देवी म्हणाल्या, वेद, मग लक्षात ठेव की गेलेली अब्रू पुन्हा परत येत नाही बाळा आणि स्त्रीला समाजामध्ये खूप काही सहन करावं लागतं. दादासाहेब म्हणाले,
आता एकच पर्याय आहे. अंजलीला तिची गेलेली इज्जत परत द्यायची असेल तर हाच पर्याय मला योग्य वाटतो. तिचं दुसऱ्या कुठे लग्न झालं तर ती वेदने केलेला हा प्रसंग आयुष्यभर विसरणार नाही. आणि जर तिचं लग्न झालं नाही तर ती अशीच जगू शकत नाही. ती नक्कीच पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न करणार. आणि एका निष्पाप जीवाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचं पातक जहागीरदार घराण्याच्या माथी पडेल. आणि हा तिचा श्राप आयुष्यभर प्रत्येक पिढीला लागत राहील. आणि म्हणून वेद, आता मी तुला तुझ्या केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त करायला सांगत आहे. तुला खरंच वाटते ना की तुझी चूक झाली तर तू ती चूक सुधारायची. चुका या माणसाच्याच हातून घडतात, पण ती चूक ॲक्सेप्ट करून जो सुधारतो तो खरा माणूस. आणि वेद लगेच म्हणाला, सांगा आजोबा, मी तुम्ही सांगाल ते प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे, पण मला माफ करा. आणि आजोबा म्हणाले, तुझं प्रायश्चित्त म्हणून तू तिच्याशी लग्न करायचं. जर तू तिचा नवरा झालास तर तिला सगळं विसरायला मदत होईल. हे सगळं तिच्या नवऱ्यानं तिच्यासोबत केलं असं तिला हळूहळू वाटायला लागेल. हे ऐकून वेद हादरला आणि म्हणाला, मी आणि तिच्याशी लग्न? अजिबात नाही. फक्त वेदा माझी बायको होऊ शकेल. ती माझी वाट बघते. आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो. सुशीला देवी म्हणाल्या, पण वेद, तू अंजलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून स्वतः सुखी राहू शकत नाहीस. वेद थोडा चिडला आणि म्हणाला, असं झालंय काय एका रात्रीत, तेव्हा तुम्ही सगळा इश्यू करताय? एका रात्रीमुळे इतका काय फरक पाडून घेते ही मुलगी? ती उगीच ओव्हर ॲक्टिंग करते आणि मला तर वाटतं की तिचा हा प्लॅन आहे. 5 कोटी रुपये घेऊन तिच्या तोंडाला पाणी सुटलं आहे आणि आता तिला आणखीन पैसे हवे आहेत आपल्याकडून, म्हणून ती पुन्हा इथं आली आहे. आणि सुशीला देवींनी राग येऊन त्याच्या कानाखाली मारल्या आणि त्याचा आवाज अंजलीला सुद्धा आत बेडरूममध्ये गेला. ती सगळं ऐकत होती आणि घाबरली. सुशीला देवी म्हणाल्या, काय म्हणालास? एका रात्रीमुळे काय फरक पडतो? तुझ्या गर्लफ्रेंडला फरक पडत नसेल, कारण ती तिच्या मर्जीनं तुझ्या मिठीत येते, तुझ्या बेडवर येते. म्हणून तुला असं वाटतं का की कोणत्याच मुलीला फरक पडत नाही? आणि अंजलीने तुझे प्राण वाचवले हा सुद्धा तिचा प्लॅन होता का? ती पुन्हा योगायोगाने आमच्यासमोर आलीस हा सुद्धा तुला प्लॅन वाटतो का? आणि राहिला प्रश्न तुझ्या त्या पैशांचा, तर त्याची शहानिशा आत्ताच होईल. आणि सुशीला देवींनी अंजलीला हाक मारली. अंजली घाबरत बाहेर आली, संकोचून कोपऱ्यात उभा राहिली. मग सुशीला देवी म्हणाल्या, अंजली, 5 कोटी रुपये तू घेतलेस का? अंजली आता पुन्हा गप्प बसली. आता इथे सुद्धा तिच्या आई वडिलांमुळे तिची मान खाली जाणार होती. सुशीला देवी म्हणाल्या, बोल अंजली, आता पटकन बोल. अंजली म्हणाली, मी नाही, मी तो चेक हातातच ठेवला होता. माझ्या आई वडिलांनी ते पैसे घेतले. आणि वेद म्हणाला, बघ आई, म्हणजे हिच्याच घरच्यांनी पैसे घेतले, म्हणजे हिने तो चेक नेऊन दिला ना तिथपर्यंत. आणि यांच्या घरच्यांचा प्लॅन आहे आपल्याला अजून लुटण्याचा. आणि थोडे थोडे पैसे लुटण्यापेक्षा या घराची सूनच व्हायचं आणि कायमचं सगळं लुटायचं असा प्लॅन आहे. आणि अंजली म्हणाली, नाही नाही, असं नाही, मला हे काहीच नको. सुशीला देवी म्हणाल्या, वेद, तू शांत राहा. तू नशेमध्ये अंजली आणि तुझी प्रेयसी एक समजलास, पण तसं नाही, कळलं? सगळ्याच मुली पैशाच्या हापापल्या नसतात. वेद म्हणाला, आई, म्हणूनच मी आणि वेदा खूप क्लोज आहोत आणि आमचं लग्न नाही झालं तर आम्हाला त्रास होईल, तिला त्रास होईल, ती सुद्धा जगू शकणार नाही माझ्याशिवाय. दादासाहेब म्हणाले, हो का, जगू शकणार नाही का? मग लग्न कशी करत होती? तुझ्याशिवाय. तुझ्यावर प्रेम करत होती तर का तुझी वाट पाहायला तयार नव्हती ती? तू सांगूनही. मग आधी जशी लग्नाला तयार झाली तसंच अजूनही तिचं लग्न कुठेही होईल, पण अंजलीचं होऊ शकत नाही, कारण तुझी ती गर्लफ्रेंड, तिला हे सगळं माहीत आहे. ती खूप तयारीची आहे. मात्र अंजली हळवी आहे. ती एकतर झाली तर तुझी बायको होईल, नाहीतर आत्महत्या करेल. आता वेदने अंजलीकडे तुच्छतेने पाहिलं. खाली मान घालून उभ्या असलेल्या अंजलीचा त्याला प्रचंड राग आला. वेद तिच्याकडे गेला तशी अंजलीनं तिचं अंग आकसून घेतलं आणि तो तिला रागात म्हणाला, ए मुली, तुला अजून पैसे हवे आहेत का? तसं असेल तर सांग आणि इथून निघ. मला तुझी सगळी नाटकं समजत आहेत आणि तुझा प्लॅनही समजलाय. माझं चुकलं, त्या दिवशीच तुला तसंच घरातून हाकलून द्यायला हवी होती. उगीच सौजन्य दाखवून तुझी विचारपूस केली आणि तुझी मदत केली. सुशीला देवी रागात म्हणाल्या, वेद, तिची कुचेष्टा करू नकोस, तिच्याशी नीट बोल. वेद म्हणाला, आई, बोलू दे मला, तिचं खरं रूप कळू दे. आणि तो अंजलीकडे बघून म्हणाला, आणि काय गं,
आता तुला चांगलंच माहीत आहे की आम्ही किती सौजन्यशील आहोत आणि त्याचाच फायदा घेण्यासाठी तू परत आलीस ना, आणि माझ्या आईचा आजी आजोबांचा विश्वास संपादन करून घरात घुसायला बघतेस. तुझ्यासारख्या पैशाला आपल्याला गरीब मुलींना मी चांगलंच ओळखतो. आता वेदचे हे तिखट शब्द ऐकून अंजलीला फार रडायला आलं आणि वेदने पुन्हा त्याच्या कोटातून चेकबुक काढलं आणि सही करून एक ब्लँक चेक तिच्या तोंडावर फेकला आणि म्हणाला, यात तुला हवी ती अमाऊंट भर आणि इथून चालती हो. आणि त्याचं हे वागणं पाहून सुशीला देवींना प्रचंड राग आला आणि आता त्यांनी वेदला एकावर एक अशा खूप कानाखाली मारल्या. त्यांचा हात थांबत नव्हता आणि वेद मागे मागे सरकत होता. प्रमिला देवी म्हणाल्या, बास सुशीला बास, अगं लहान नाही तो आता, त्याला मारू नकोस, आपण बोलूया. सुशीला देवी हताश होऊन म्हणाल्या, आई काय करू मी याचं, मीच याच्यावर संस्कार करण्यात कमी पडले. वेद, उद्या तुझ्या बहिणीसोबत आईसोबत असं कोणी केलं आणि पैसे दिले तर तू घेशील का? बोल, घेशील का? असं म्हणून सुशीला देवी त्याला खूप फटके देत होत्या. आई मारू नको असं म्हणून वेद मागे सरकत होता, पण सुशीला देवी थांबत नव्हत्या. त्या रागात म्हणाला, इज्जतीचा सौदा करण्या इतका मोठा सौदागर झालास का तू? कोणी शिकवलं तुला हे? बोल. आता वेद तसाच रागात बाहेर गेला. सुशीला देवी हताश होऊन सोफ्यावर बसल्या आणि हा सगळा ताण सहन न होऊन खरंच दादासाहेबांची तब्येत बिघडली आणि ते जमिनीवर कोसळले. 75 वय होतं त्यांचं. तरुणा मुलगा गमावला होता त्यांनी, तरीही खंबीरपणे उभा राहिले होते तेव्हा ते. पण आता वेदचं हे वागणं त्यांना सहन झालं नाही. सुशीला, प्रमिला, अंजलीसह सगळे नोकर हवालदिल झाले. लगेच मीरा मावशींनी वेदला फोन केला, पण वेद फोन उचलत नव्हता. मग सुशीला देवींनी डॉक्टर श्रीपतींना फोन करायला सांगितलं. मीरा मावशींनी त्यांना फोन केला आणि ते ताबडतोब येतो म्हणून निघाले. आणि वेद नेहमीप्रमाणेच रुसून त्याच्या ऑफिसमध्ये मोबाईल बंद करून जाऊन बसला. त्याला अजिबात हे सहन होत नव्हतं की एका परक्या मुलीवर घरातल्यांनी विश्वास ठेवावा. त्याला अंजलीचा आणखीनच राग येत होता. मी तिच्याशी लग्न करणार नाही, कारण मी तिच्यावर प्रेम करत नाही. मी लग्न करेन तर फक्त वेदाशी, असा त्यानं ठाम निश्चय केला. इकडे वेदा एकटी घरी आलेली बघून शलाका म्हणाली, वेदा आज लवकर आलीस आणि काही फायदा झाला की नाही त्याच्यासोबत हॉटेलमध्ये जाण्याचा? एखादा चेक आणला की नाही तू? वेदा म्हणाली, नाही ना मम्मी, अजून कशाला सुरुवात झाली नव्हती आणि मी त्याला पैसे मागणारच होते, पण काम झाल्यावर. पण त्या म्हाताऱ्याला अटॅक आला आणि तो पळत गेला मला तिथेच सोडून. आता शलाका हसली आणि म्हणाली, अरे वा, आता बरं होईल, हा अटॅक त्याचा शेवटचा अटॅक असेल. इकडे म्हातारा खपला की तिकडे आपला राजमार्ग मोकळा. पण आता तू वेदला फोन कर आणि त्या म्हाताऱ्याची काळजी वाटत आहे म्हणून त्याच्या तब्येतीची विचारपूस कर. वेदा रागात म्हणाली, नाही मम्मी, तो म्हातारा मरू दे नाही तर जगू दे, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आणि मला वेदाचा सुद्धा राग आला आहे, त्याच्यामुळे मला रिक्षाने यावं लागलं. शलाका म्हणाली, इतकं चिडून चालत नाही वेदा, आपलं काम साधवून घ्यायचं असेल तर खूप सहन करावं लागतं, खूप अपमानही गिळावा लागतो, जसा मी गिळला आहे, असं शलाका खूप रागात म्हणाली. इतक्यात बेल वाजली आणि तिचा कोणीतरी प्रियकर दरवाजाच्या बाहेर उभा होता आणि तिने वेदाला तिच्या रूममध्ये पाठवलं आणि ती तिच्या प्रियकराला घेऊन तिच्या रूममध्ये गेली. डॉक्टर श्रीपती आले आणि त्यांनी दादासाहेबांना चेक केलं आणि म्हणाले, थोडंसं BP शूट झालं होतं, पण आता टेन्शन घेऊ नका दादासाहेब, प्रकृतीला जपा. दादासाहेब म्हणाले, श्रीपती, तुला तर सगळं माहीतच आहे, मग टेन्शन घेऊ नको असं कसं म्हणतोस तू? आज माझा विश्वास जिवंत असता तर सगळा भार त्याच्या खांद्यावर टाकून निश्चिंतपणे डोळे मिटले असते. पण या मुलाचं चांगलं होईपर्यंत, त्याचं आयुष्य मार्गी लागेपर्यंत मलाच काळजी करावी लागेल ना. तो अजूनही अल्लड आहे. डॉक्टर श्रीपती म्हणाले, दादासाहेब, मी बोलतो त्याच्याशी. दादासाहेब म्हणाले, बघ प्रयत्न करून, पण त्याचं लग्न अंजलीशीच झालं पाहिजे श्रीपती, कारण त्यातच त्याचं भलं आहे. त्याच्याकडून तिच्यावर चुकून बलात्कार होणं, तिचं पुन्हा त्याच्या आयुष्यात येणं हे विधिलिखित आहे. श्रीपती, हे त्याला समजावून सांग आणि हट्ट सोड म्हणावं. डॉक्टर श्रीपती थोडेसे हसले आणि म्हणाले, दादासाहेब, मग त्याचं रुसणं, त्याचा हट्टसुद्धा विधिलिखित आहे, हे कसं समजत नाही तुम्हाला? पण आता आहे कुठे तो? सुशीला देवी म्हणाल्या, असेल नेहमीप्रमाणेच ऑफिसमध्ये किंवा त्या मुलीकडे, दुसरा कुठे जाणार? श्रीपती म्हणाले, मग आता त्याला सकाळी भेटतो, काळजी घ्या, असं म्हणून ते गेले.
मग सकाळी वेदने त्याच्या पिऊनला घरी पाठवलं त्याचं साहित्य आणण्यासाठी. तेव्हा सुशीला देवीने त्याच्याजवळ सांगितलं की आजोबांची तब्येत ठीक नाही असं वेद सरांना सांग. मग पिऊन वेदला सांगत होता की दादासाहेबांच्या तब्येतीबद्दल. आणि वेदलासुद्धा आता हे नाटकच वाटलं आणि त्यानं बेफिकीरपणे मान ओढवून कामाला सुरुवात केली. वेद फोन घेत नव्हता, घरीही येत नव्हता. आणि आता दादासाहेबांची तब्येत आणखीनच खालावली. त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. सगळ्या न्यूज चॅनलवर ही खबर झळकत होती. जहागीरदार अँड सन्स इंडस्ट्रीजचे मालक दादासाहेब जहागीरदार यांची प्रकृती गंभीर. मॅनेजरने वेदला सांगितलं. वेदने न्यूज लावल्या आणि खरंच दादासाहेब खूप आजारी पडलेत का असं त्याला वाटलं. काही न्यूजवाले तर त्यांचे अखेरचे क्षण मोजत आहेत असेच म्हणत होते. आता मात्र वेद थांबू शकत नव्हता. तो लगेच गेला आणि त्यानं दादासाहेबांचा हात हातात घेतला आणि रडायला लागला. आजोबा तुम्हाला काहीच होणार नाही, तुम्ही लवकर बरे व्हाल असं म्हणाला. दादासाहेब म्हणाले, मी लवकर बरा व्हावं असं तुला वाटत असेल तर माझं ऐक आणि मला वचन दे असं ते अडखळत अडखळत म्हणाले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता असं जाणवत होतं. तरीही ते तसेच म्हणाले. वेद, तिचा श्राप लागेल आपल्या घराला. ती मुकी कडी तू ओरबडलीस, आता तिला फुलवण्याचं काम तुलाच करायचं आहे. ही इच्छा घेऊन मी तसाच मेलो तर माझाही आत्मा भटकत राहील. वेद म्हणाला, पण आजोबा तिचं लग्न झालेलं आहे, ती कोणाची तरी होता होता राहिली. आजोबा म्हणाले, पण ती शेवटी तुझीच झाली. मग आता तू तिच्याशी लग्न करायचं आणि कायमची तिला तुझी बनवायची आणि तिचे अश्रू पुसायचे. या लग्नानं सगळे सुखी होतील. आता वेळ आली आहे तुला त्याग करण्याची. एकीकडे फक्त तुझं प्रेम, तुझा स्वार्थ आणि दुसरीकडे अख्खं कुटुंब. आता वेळ आहे तू योग्य निवड करण्याची. वेद आता खूपच अडचणीत सापडला आणि तो म्हणाला, आजोबा मला थोडा वेळ द्या विचार करायला. आणि दादासाहेब म्हणाले, त्या विधात्यानं मला वेळ दिला तर मी नक्कीच तुला वेळ देईन असं म्हणून त्यांनी डोळे मिटले. आणि वेद पुन्हा घाबरला आणि म्हणाला, आजोबा मी तयार आहे, मी तुम्ही म्हणाल ते ऐकतो, पण मला थोडा विचार करू द्या, पण प्लीज असं काहीही बोलू नका. आणि दादासाहेबांनी थोडं स्मित हास्य केलं.